ट्रेन प्रवास। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपण या चॅनेलवरती ट्रॅव्हलिंग व्हिडिओ, प्राचीन मंदिरे, महाराजांचे गडकिल्ले, डेली लाईफ अपडेट्स आणि त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो। त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या ट्रॅव्हलिंग व्हिडिओला। आजचा व्हिडिओ हा तितकासाच मनोरंजक आणि सुंदर असा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कोणीही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। सध्या आम्ही चाललेलो आहोत तुळशीबागेत, म्हणजेच लक्ष्मी रोडला शॉपिंगसाठी। तर मंडळी, आजचा प्रवास आपण करणार आहोत ट्रेनने। पुरंदरमधील राजेवाडी स्टेशन टू पुणे, म्हणजेच पुणे स्टेशनला आपण जाणार आहोत बाय ट्रेन। आणि बाय द वे, हा जो रोड आहे तो आहे राजेवाडी स्टेशनपर्यंत जाण्याचा मार्ग। तर मंडळी, या रोडवरून आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळी पायी चालत जातो। पाणी होते। सध्या आम्ही या वाटेने जात आहोत राजेवाडी स्टेशनकडे। ॲक्च्युली गावाकडचे रोड हे असेच असतात। मस्त अशी साईडने शेती आणि त्याचबरोबर जुनी अशी पायवाट। इकडे तुम्ही पाहू शकता मंडळी, हा जो वरती दिसत आहे तो आहे रेल्वे ट्रॅक आणि त्याच्या साईडनेच आपण आता जाऊन पोहोचणार आहोत राजेवाडी स्टेशनला। बाय द वे, 5 ते 7 मिनिटांच्या बाईक प्रवासानंतर आपण येऊन पोचलेलो आहोत अंजिरांसाठी प्रसिद्ध असणारी राजेवाडी या स्टेशनला। तर मंडळी, आपली ट्रेन येणार आहे आत्ता साताऱ्यावरून, म्हणजे या साईडने। मंडळी, हे आहे राजेवाडी स्टेशनचे तिकीट काउंटर। या ठिकाणावरून आपल्याला हवे ते तिकीट आपण घेऊ शकतो। पुरंदरमधील राजेवाडी स्टेशन आणि आत्ता वाजलेले आहेत 8:37। 9च्या आसपास या ठिकाणी पुणे सातारा पॅसेंजर येऊन पोचते। यानंतर ती इथून पुढे आंबळे, शिंदवणे, चोराची आळंदी आणि
आणखी 1-2 स्टेशन घेत पुणे स्टेशनला जाऊन पोहोचते. मंडळी, इकडे तुम्ही पाहू शकता पुणे स्टेशन आणि या स्टेशनमध्ये काय फरक जाणवतो हे तुम्हाला समजलेच असेल. निरागस शांतता आणि कोणत्याही प्रकारचा गडबड, गोंधळ, आवाज या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही. मंडळी, इकडने आता आपल्याला क्रॉसिंग आलेली इकडे तुम्ही पाहू शकता. ही आहे मिरज बिकानेर एक्सप्रेस. राजेवाडी स्टेशन ते पुणे स्टेशन यासाठी आपल्याला फक्त 15 रुपये तिकीट पडते. तर मंडळी, आत्ता झालेले आहेत 8:42 आणि आत्ता जेजुरी रेल्वे स्टेशनला ट्रेन येऊन पोहोचलेली आहे. तर पाहूयात जेजुरी ते राजेवाडी हे अंतर ही गाडी किती वेळात पार पाडते ते. चला तर मग आता थेट भेटूयात आपली ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्यानंतरच. 8:54 आपली ट्रेन पुणे सातारा पॅसेंजर प्लॅटफॉर्मवरती एंटर होत आहे. मंडळी, आता आपण राजेवाडी स्टेशन क्रॉस केलेलं आहोत आणि निघालो आहोत आपल्या पुढच्या जर्नीला. चला तर मग असेच सुंदर सुंदर व्ह्यू पाहत आपण पोहोचणार आहोत पुणे स्टेशनला. त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करू नका आणि शेवटपर्यंत पाहत राहा. राजेवाडी स्टेशन हे पुणे बेंगलोर या महामार्गावरील एक छोटेखानी स्टेशन आहे. या ठिकाणी काही ठराविकच ट्रेन थांबतात, म्हणजे सातारा पुणे पॅसेंजर आणि कोल्हापूर पुणे म्हणजेच कुर्डुवाडी पॅसेंजर या 2च ट्रेन या ठिकाणी थांबतात. पुरंदरमधील राजेवाडी स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला एकतर चालत जावे लागते किंवा स्वतःच्या प्रायव्हेट व्हेकलने जावे लागते. आणि रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा अत्यंत सुंदर अशा शेतांच्या मधोमध जातो. निसर्गाच्या देखण्या रूपाचा साज पाहत पाहत आपण स्टेशनला येऊन पोहोचतो. ॲक्च्युली हे स्टेशन शांतता आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे. आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत आंबळे स्टेशनला.
10 ते 15 मिनिटाच्या वेटिंग नंतर ना आता आपली गाडी होती. तसं पाहायला गेलं तर या ट्रॅकवरून भरपूर साऱ्या एक्सप्रेस जातात, परंतु त्या या ठिकाणी थांबत नाहीत. इथून पुण्याच्या साईडला जाणारी पुणे सातारा डेमू पॅसेंजर ही या ठिकाणी 9 वाजताच्या आसपास येते. या पॅसेंजरचा पुण्यामध्ये ऑफिसला जाणाऱ्या कामगारांना तसेच रोजच्या रोज ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा फायदा होतो, कारण ही ट्रेन सातारा ते पुणे या रेल्वे मार्गावरील प्रत्येक स्टेशनवर थांबून त्या ठिकाणचे पॅसेंजर घेत जाते आणि रोज रात्री रिटर्न पुणे ते सातारा अशी ती पुन्हा रिटर्न येते. त्यामुळे ऑफिसच्या टायमिंगमध्ये या ट्रेनचा भरपूर फायदा होतो. स्वस्त आणि मस्त प्रवासासाठी ही पॅसेंजर खूप उपयोगी आहे. सकाळी 9 वाजता ही ट्रेन राजेवाडी स्टेशनला असते व रात्री 7:30ला पुन्हा ही ट्रेन रिटर्न राजेवाडी स्टेशनला येते. जेजुरी, दौंडज, वाल्हे, नीरा, लोणंद तसेच आंबळे, शिंदवणे, फुरसुंगी, सासवड रोड हे आणि यांसारखे अनेक स्टेशन घेत ही ट्रेन डेली या रूटने आपला प्रवास करत असते. अशा प्रकारे आपली ट्रेन ही आता गावाखेड्यांतील निसर्गाचा सुंदर असा प्रवास पूर्ण करून एंटर होत आहे, ती म्हणजे धावपळीच्या जीवनातील मोठमोठ्या बिल्डिंग्स, टॉवर्स आणि बिझी शेड्यूल असणाऱ्या शहरांमध्ये, म्हणजेच पुणे शहराच्या दिशेने. अशा प्रकारे राजेवाडी ते पुणे स्टेशन असा सुंदर असा प्रवास पूर्ण करून आपण आता येऊन पोचलेलो आहोत पुणे स्टेशनला. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी मंडळी. आप कधी कधी पुढे जायचं.